इकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही पूर्ण झालेलं नाही। मात्र विदर्भातल्या 10 पैकी 6 मतदारसंघ काँग्रेसच्या पदरामध्ये पडतील अशी माहिती समोर आलेली आहे। पूर्व विदर्भामधले 5 मतदारसंघ काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे। यामध्ये राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ भंडारा गोंदिया आणि शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ रामटेक सुद्धा काँग्रेस लढण्याची शक्यता आहे। वर्धा हा काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे। तर पूर्व विदर्भामध्ये 6 पैकी 5 मतदारसंघ काँग्रेसला मिळतील अशी शक्यता आहे। अर्थात हे अंदाज आहेत। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि रामटेक हे मतदारसंघ काँग्रेसकडे असतील। भंडारा गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास तयार आहे का, या संदर्भात सुद्धा सध्या चाचपणी सुरू आहे। रामटेक शिवसेना काँग्रेसला सोडण्यास तयार आहे का? पश्चिम विदर्भाचं जागा वाटपही जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। बुलढाणा, यवतमाळ, वाशिम हे ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे। तर अकोला वंचितसाठी सोडलं जाण्याची शक्यता आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत, अमोल, जागा वाटपचा जो सूत्र आहे तो एबीपी माझाला कळलेला आहे आणि त्यानुसार विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघापैकी 6 लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवू शकतात। तर दोन ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राहतील। एक जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस, तर एक जागा जी आहे ती वंचित बहुजन आघाडीसाठी सोडली जाऊ शकते। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे। सोबतच अमरावतीची जागा जी आहे ती पण काँग्रेसने आपल्याकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। मात्र वर्ध्याची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडण्याची तयारी जी आहे ती काँग्रेसने दर्शवलेली आहे। बुलढाणा आणि यवतमाळ, वाशिम या 2 मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो अत्यंत आग्रही होता आणि या दोन्ही जागांवर त्यांचे उमेदवार राहतील अशी माहिती आहे। मात्र रामटेक जी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची जागा आहे त्या जागेवर शिवसेनेचा परंपरेने उमेदवार राहायचा। मात्र यंदा काँग्रेसने ती जागा आपल्यासाठी मागितली होती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ती जागा काँग्रेससाठी सोडण्यास तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे 6 जागांवर काँग्रेसचे उमेदवार राहतील। त्यामुळे विदर्भामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच वरचष्मा राहील अशी शक्यता आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।